SPN न्यूज आवाज नाशिकचा। तर कुठे आहे तुम्ही आता? अहो मी माझ्या कामानिमित्त आहे, कलेक्टर कचेरीमध्ये आहे। कलेक्टर कचेरी कुठे आहे तिथं? अहो पण माझं काम चालू आहे, तुम्हाला भेटू शकत नाही 4 वाजेशिवाय। तुम्ही बातमीवर काय लावली मा? काय 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 बातमीवर काय लावली? बातमी कसं काय लावली? हा बातमी जे चुकीचं वाटलं ते लावलं साहेब, बातमी थोडी तुमच्या विरोधात तुम्ही लावली। बोललो का? आमच्या बातमी लावता पैसे खाता तुम्ही? हा आम्ही त्यांचं खातो का? अच्छा हो समर्थ म्हणून बोला मला। हो का? पैसे घेऊन बातम्या लावतो का आम्ही? हो, बरं तुम्हाला तुमचं पैसे देऊन तुम्हाला मला. ऐका ना, तुमचं नाव आहे त्या बातमीमध्ये का तुमच्या कुठं बिल्डिंगचं नाव आहे कुठल्या का तुमचं नाव घेतलेलं आहे बातमीमध्ये? मला पैसे दिले म्हणे, मला घेऊन गेले म्हणे। अच्छा पैसे दिले, मी पैसे दिले आणि मग घेऊन गेलो का? हो अच्छा, मला एका सामान्य नागरिकाने तिथले तुमचे व्हिडिओ पाठवले, तेव्हा पर्सनली मी तिथे येऊन शहानिशा केली। शहानिशा केल्यानंतर मी बातमी लावली। आलं का लक्षात साहेब तुमच्या? ऐका ना साहेब, शहानिशाची कशी केली? पत्रे लावले, सगळं मारले, सगळं केले। अहो साहेब पत्रामधून तुम्ही जे बोलले ना, हा कोणते पोट दुखत होते ते त्यांच्या गावाचे पोट दाखले तुम्ही मला? कोणाचे त्यांचा व्हिडिओ पाठवतो ना मला व्हॉट्सअपला, आहे का ना? 2 लहान मुली डोकावतो त्यांनी त्यांना अडकलं, पण काय रे बाळांनो काय करता इथे म्हटलं, पळा म्हटलं। हो का? खोटं किती बोलणार नाही साहेब तुम्ही? मी येतो कलेक्टर ऑफिसला आहे का तुम्ही? अहो माझ्या कामात आहे, मी तुम्ही 4 वाजता ऑफिसला बोलवून साहेब तुम्हाला। ऐका ना, मी एक गरीब माणूस आहे साहेब। अहो साहेब मी पण गरीबच ऐका ना, पत्रकार मी आहे। गरीब माणूस आहे. ऐका ना, ऐका ना, मी एक गरीब माणूस आहे। माझ्या पोटावर जर पाय देत असेल ना तो चुकीचा विषय आहे तुमचा। माझा चुकीचा विषय होईल म्हणजे काय म्हणतो एक्झॅक्ट मला? नाही नाही, मग तुम्ही बघा ना, तुम्ही या इथं बघा, माझ्या समोर या, तुम्ही सांगा ना मला मी कुठं चुकीचं वागलोय? मग तिथं मी 4 वाजता भेटतो ना तुम्हाला ऑफिसला, येत या ना तुम्ही ऑफिसला राहील त्यावेळी असं। हा ठीक आहे ना, हो चालेल, मी स्वतः कॉल करेल तुम्हाला 4 वाजता। हा या नंबरवर करा, मी तुम्हाला नंबर देऊन त्याच्यावर कॉल करा। बरं बरं ठीक आहे। हा ए बाळांनो काय करताय? नमस्कार, मी शशिकांत निर्मळ। आपण आत्ताच एक रेकॉर्डिंग ऐकली असेल। या रेकॉर्डिंगमध्ये चांगलं बोलणं होतं, परंतु त्यामध्ये एक धमकी होती। ती धमकी अशी की माझ्यासाठी काही चुकीचं घडणार आहे, चुकीचं घडणार आहे, पण का? फक्त सामान्य नागरिकांच्या न्याय व हक्कासाठी लढताना एका पत्रकाराचं कर्तव्य जे असतं ते कर्तव्यच मी पार पाडलं। गेल्या 2 वर्षांपूर्वी एका व्यावसायिकाने, एका बांधकाम व्यावसायिकाने एक खड्डं खोदलं होतं। श्रमिक नगर परिसरातील ती घटना होती। त्यामध्ये 2 निष्पाप चिमुरड्यांचा जीव गेला होता आणि त्याच अनुषंगाने मी एक बातमी प्रसारित केली। त्या बातमीमध्ये देखील मी कुठल्याही ठेकेदाराचं, कुठल्याही बिल्डरचं किंवा कुठल्याही बांधकाम व्यावसायिकाचं नाव घेतलं नाही, परंतु ही बातमी प्रसारित झाल्यानंतर चिमुरड्यांचा जीव वाचावा, शासन दरबारी एक व्यथा मांडण्याची ही पद्धतच माझी अशी होती की शासन दरबारी व्यथा मांडून एकंदरीत या बिल्डरला समज किंवा कोण असेल त्या बांधकाम व्यावसायिकाला एवढी तरी जाणीव व्हावी की त्याने त्या बाजूला कठडे वगैरे बांधून ते तो तलावाचं जे रूप प्राप्त झालेलं आहे त्या खड्ड्याला तो बुजवण्यात यावा किंवा त्याला सुरक्षा कवच एखादं द्यावं, अशी मागणी आम्ही केली होती। परंतु या बातमीचे वेगळेच पडसाद जणू उमटले की काय असा प्रश्न सध्या मला पडत आहे। एकंदरीत जर बघितलं की या व्यक्तीने मला धमकी दिली, धमकीवरून जो नंबर आला होता तो 9011 समथिंग समाधान भांबरे या नावाने तो फोन मला आला होता। फोन आल्यानंतर मी हक्काबक्का झालो, परंतु मी माझे वरिष्ठ पत्रकार आहे सतीश रुपवते साहेब त्यांना विचारलं की सर मी काय करावं। त्यानंतर मग लागलीच त्यांनी मला कल्पना सुचवली की तुम्ही सातपूर पोलीस स्टेशनला एक तक्रार करावी। तर सातपूर पोलिसांना गेल्यानंतर सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश आहिरे साहेब यांनी देखील माझ्या मदतीला त्यांनी साथ दिली आणि साथ दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की निश्चितच निर्मळ साहेब आम्ही गुन्हा दाखल करूया। आणि गुन्हा दाखल केल्यानंतर त्या ज्या व्यक्तीने मला धमकी दिली होती त्याच्या भोवती इमिजिएट लगेच पोलीस प्रशासन तिथे दाखल झालं आणि त्याला पोलीस स्टेशनला बोलवलं। इतक्यावरच तो धमकी देणारा व्यक्ती थांबला नाही, त्याने भर पोलीस चौकीमध्ये माझ्या पायाला लाथ मारली। म्हणजे आपण जर विचार करत असाल की एकंदरीत धमकी देण्याचं वेगळं कारण आणि पोलिसांसमोर जर त्याची अरेरावी इतकी वाढू शकते तर याचं मनोबल हे कशा प्रकारचं उंचावलेलं असेल। आपण एकीकडे निश्चितच नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणतो, परंतु अशा प्रकारची धमकी देऊन जर तो पोलीस चौकीमध्ये मला अशा प्रकारची जर वागणूक त्याच्याकडनं जर झाली असेल तर आपण एक विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे असं मी मानतो। एकंदरीत
सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे साहेब यांचं निश्चितच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. निश्चितच त्यांनी मदत केली. पोलीस प्रशासनाचे पण या गोष्टी मी आभार मानतो. त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला पोलीस उपायुक्त साहेबांच्या कोर्टात हजर केलेलं आहे. त्याच्यावर काय गुन्हा दाखल होईल ते मला माहीत नाही, परंतु एकंदरीत पत्रकारिता करीत असताना सामान्यांच्या व्यथा मांडणं ही घोर चूक आहे का, हाच प्रश्न मला सतावत आहे. उद्या माझ्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार मी स्वतः असं तर मी म्हणू शकणार नाही, कारण माझे जे काम असतात, माझे कामं सर्व सरळ मार्गी असतात आणि कुठल्याही प्रकारचं मी असं दूषित जे पाणी असतं अशा दूषित पाण्यासारखं कुठलंच आजपर्यंत काम केलेलं नाही आहे. एकंदरीत आपण जर विचार केला, मागोवा जर बघितला की सातपूर परिसरात एक समोसेवाला खूप फेमस होता. त्याचे समोसे लोक आवडीने खायचे, परंतु त्याच समोसेवाल्याच्या दुकानामध्ये शेपाच्या आळी आढळून आल्या होत्या. ही बातमी देखील मी प्रसारित केली होती. ही बातमी प्रसारित केल्यानंतर त्या शेपाच्या आळीवाल्याच्या ज्या समोसेवाल्याने मला लाच देण्याचा प्रयत्न केला होता. जवळपास त्याने 30,000 रुपये मला सांगितले की साहेब 30,000 रुपये देता हूँ आपको, वो बातमी डिलीट कर दो. परंतु मी डगमगलो नाही आणि मी कुठल्याही पैशाच्या आमिषाला बळी पडलो नाही आणि ती बातमी मी प्रसारित केली. परंतु एक विचार आपण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून करायला हवा. खरोखरच आज जी धमकी मला मिळाली आहे, या धमकीच्या अनुषंगाने तो व्यक्ती मला बोलला की तुम्ही लोकांकडनं पैसे घेऊन बातमी करता किंवा लोकांना पैसे देऊन तुम्ही समोर मुलाखत द्यायला लावता. ज्या व्यक्तीने मुलाखत दिली आहे त्या व्यक्तीची मुलाखत आपण ऐकली होती बातमीमध्ये, परंतु त्या व्यक्तीची मी कॉल रेकॉर्ड सुद्धा करून ठेवला आहे. त्या व्यक्तीला खरोखर मी पैसे देऊन मुलाखत देण्यासाठी आणलं का, आपण बघा ही रेकॉर्डिंग. हॅलो हॅलो, बोला ना. आला होता फोन आणि भाऊ ते आता मला घरी वाटते सांगितलं 4 वाजता भेटायला भेटतो म्हटलं मी मला भेटतं मला तुम्हाला पैसे दिले मी ऐका ना. मला भेटायला मला आता भेटा ना तुम्ही त्यांना, तुम्हाला पैसे मिळाले का म्हटलं मी. नाही कायचे पैसे. मग तेच म्हटलं तुम्हाला पैसे दिले का म्हटलं मी. मी काय विचारलं, तुमचा कुत्र्या वारला होता, 2 मुलं वारली होते, त्यासाठी परत अशी घातली हवं नये म्हणण्यासाठी आपण तुम्हाला बोलवलं नाही. आपण कोण धमकी दिली कोणाला की काय आपण पैसे मागितले कोणाकडे, आपण मोकळं झालो ना. धमकी वगैरे नाही दिली मला. ऐका ना, मी तुम्हाला पैसे देऊन देणार होता म्हटलं. नाही बस तेवढं विचारायचं सर. काय त्याच्यातून जास्त आपण आपला आजारी काय हो, पैसे विषय नाही, हे विषय काय नाही. पण विषय काय माहिती का, मला घटना निवडा आता. तुम्ही मुंबईला आहे ना. नाही तर नाशिक मध्ये. आता तुम्ही मला बोलले मी मुंबईला मुंबईला होतो तुम्हाला. बरं काय हरकत नाही, भेटा काय म्हणता बघा. काय मारणार तुम्हाला पहिलं स्टार्ट झाली माझी. नाही काही टेन्शन घेऊ नका. आता नका भेटू, मला भेटून 4 वाजता मग त्यांना भेटा. नाही पण आता ते मला नाही गेलो. अहो सांगाल तुम्ही दुसरी काय आहेत. अहो टेन्शन काय घेता भाऊ, काय आहे ना. नाही टेन्शन नाही, पण मग कसं रिकाम काय नाही, रिकाम काहीच होणार आहे ना. पहिले स्टार घरात माझी. आपण ही रेकॉर्डिंग ऐकली. यामध्ये सरळ अनिल सोनटक्के नावाची व्यक्ती बोलते की मला कुठल्याही प्रकारचे पैसे या ठिकाणी दिले गेलेले नाही आणि मी स्वतःहून, कारण त्यांचा जो पुतण्या होता तो 2 वर्षापूर्वी त्या तलावात तिथे समितनगर परिसरात असणाऱ्या तलावात बुडून त्याचा दुर्दैवी अंत झाला होता. याच अनुषंगाने सामान्य नागरिकांची काळजी घेणं हा प्रामाणिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून माझी पत्रकारिता आणि मी काम करत असतो. एकंदरीत जर आपण बघितलं की अशी धमकी माझ्या कुठल्याच पत्रकाराला मिळणं हे निश्चितच एक खेदजनक आहे असे मला वाटते. यावेळी निश्चितच मला सातपूर पोलीस प्रशासन, नाशिक पोलीस प्रशासन यांचे मी आभार मानतो. आपण जर विचार केला तर एका सामान्य नागरिकाला धमकावण्यासाठी, सामान्य नागरिकच म्हणेल, पत्रकार म्हणजे एक सामान्य नागरिकच असतो, सामान्य नागरिकाला धमकावण्यासाठी, त्याच्यावर दबावतंत्र वापरण्यासाठी सध्याचे नगरसेवक यांनी देखील ते दबावतंत्र वापरलं. एका नगरसेवकाने तर फोन करून सांगितलं की आपले नातेवाईक आहे ते, त्यांच्या विरुद्ध तक्रार करू नका तुम्ही. परंतु तक्रार करणं योग्य नाही का? माझी आपबीती सांगणं हे मी माझं कर्तव्य समजलं, म्हणून मी आपल्या सर्वांना हे सांगत आहोत. आणि निश्चितच माझं काही चुकलं तर नसेलच, पण चूकभूल जरी झाली असेल तरी क्षमा असावी. परंतु माझी व्यथा मांडणं आणि आपल्यासमोर हे लाईव्ह येणं, तब्बल मी अनेक वर्षांपासून पत्रकारिता करतो.
परंतु आपल्यासमोर पहिल्यांदाच मी येऊन माझी व्यथा मांडली. याबद्दल काही चुकलं बुकलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत.